तिथं आजही आमच्या परिवारामध्ये एक लग्न जरी झालं तर दाढीवाले मौलवी टोपी घातलेले माणसं ज्यावेळेस दिसतात तर त्यावेळेस विचार चालतो हे लग्न हिंदूचं आहे का मुस्लिमचं. आणि ज्यावेळेस एक मुस्लिम लग्नामध्ये एक रामचंद्र नावाच्या व्यक्तिमत्वाचा सत्कार केला जातो त्या दिवशी मी विचार होतो तेव्हा कळतं की हो, या छत्रपती संभाजीनगरला तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा औरंगाबाद म्हणा, आमच्यासारखा व्यक्तिमत्व तुमचं स्वागतच करेल. पण ज्या परिवारातनं आम्ही हिंदू आणि मुस्लिम शिकलो, ज्या वडिलांच्या एका मायेपासनं, ज्या आमच्या आईनं अनपढ असताना एका आबिदभाई नावाच्या व्यक्तिमत्वाला भाऊ मानून राखी बांधली आणि आज त्याच्या परिवारातली दुसरी पिढी आजही ईदला आमच्या घरी जर साडीबाई माझ्या आईला पाठवत असेल तर तो पोरगा कधीही समाजामध्ये तेढ केल्याचा विचार करणार नाही. बस छोट्यात एवढं सांगतो, मी ज्या नशामुक्तीचं काम करतो सर, तर मी ज्या गीतेचं पारायण करतो, माफ करा तुम्ही सगळे खूप विद्वान आहात पण क्षमा असावी, ज्या गीतेतलं एक वाक्य त्या भगवंताच्या 5व्या अध्यायात 5व्या श्लोकामधलं की तो म्हटला की तुमचं पाप आणि तुमचं पुण्य माझ्यापर्यंत येतच नाही, त्या पापाशी आणि त्या पुण्याशी माझा काहीच संबंध नाही. अशा वेळेस त्या गीताला 17 वेळेस वाचताना विचार आला काय म्हणतो भगवंत, तर त्यावेळेस पुढे वाचताना फक्त या छोट्याशा बुद्धीनं जिथं काही समजलं तिथं असं कळलं की तो भगवंत म्हटला मी तुझ्या कणाकणात आहे, मी तुझ्या कर्मात आहे, तुम्हाला कर्मात शोध, तुझ्या कणाकणात शोध, तू त्या मंदिरात त्या मस्जिदीत नक्कीच मी तुझ्यासोबत असेल, पण मी तुझ्या कर्मात आहे, तू कर्मातनं काय करशील तर मी तुला साथ देईन. आणि त्याच महाभारतामधल्या त्या गोष्टीतनं लक्षात आलं होतं की अर्जुनाचा सारथी म्हणून त्या श्रीकृष्णाला जेव्हा साथ दिली तर तो म्हटला होता मी तुला साथ देईन, मी तुला साथ देईन, तू कर्म कर, मी तुझा मार्गदर्शक होईल. क्षमा करावं, इथं खूप मोठे विद्वान व्यक्तिमत्व आहे, माझ्या शब्दांना क्षमा असावी, पण त्या कर्माला पकडून ज्यावेळेस आम्ही नशामुक्तीचं काम केलं त्या मंचावर सांगू इच्छितो की सातपुडा पर्वतामध्ये 44,000 आदिवासी माणसांसाठी महाराष्ट्र आणि गुजरात मध्य प्रदेश राज्याच्या सातपुडा आदिवासी केंद्रामध्ये 25 बेडचं निशुल्क नशामुक्ती केंद्र आम्ही मागच्या 11 वर्षांना चालवतो. आणि विषयांना एवढं सांगतो की 143 मुस्लिम मुलं जे माझे भाऊ आहेत, जे माझे मुलं आहेत, जे माझे बंधू आहेत, त्या 143 माझ्या मुस्लिम मुलांना मी ज्या दिवशी नशेतनं बाहेर केलं तर त्यांना सगळ्यात पहिले वादा घेतला होता मौलवी साहेब. मी तुम्हाला सांगू इच्छितो या मंचावून सांगू इच्छितो की मी कोणताही जात धर्म पंथ मानत नाही. माझं एकच जात आणि एकच धर्म, त्या आईन वडिलांना शिकवलेला तो माणुसकी धर्म. ज्या नशामुक्तीत मी काम करतो तिथं ज्यावेळेस 143 मुलांना मी ज्यावेळेस निशुल्क काम करून बाहेर पाठवलं तर त्याचे साक्षी आहेत आमचे रशीद सर, ज्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणतो की असे गुरु मला लाभले ज्यांनी मार्गदर्शन केलं. त्या 143 मुलांना ज्यावेळेस आम्ही नशेतनं बाहेर काढलं तर मौलवी साहेब आम्ही त्यांना एक आदेश दिला की ज्या दिवशी तुम्ही नशेतनं बाहेर होणार तर तुम्हाला जमातला जावं लागेल आणि त्या जमातला पाठवताना आम्ही तुमचा सारा खर्च उचलू. तर आम्ही 143 मुलं ज्यावेळेस जमातला पाठवले आणि स्वतःच्या आमची लायकी नाही आहे साहेब, आम्ही हे सांगायचे की आम्ही दिलं, त्या भगवंतानं दिलं, त्या अल्लानं दिलं, त्या भगवंतानं मार्ग दिला म्हणून ते आम्ही करू शकलो. आणि मी सरांना सांगितलं होतं की विचारा मौलवी साहेबांना माझा पैसा चालेल ना, तर मौलवी साहेब म्हटले साहब जब नेकी का जब पैसा होता है तो वो सब तरफ चलता है, खुदा क्या, अल्लाह क्या, भगवान क्या, ईश्वर हर कोई इसको स्वीकार करता है. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की 143 मुलं ज्यांना आम्ही नशामासनं बाहेर केलं, जमातला पाठवलं, तिथं त्यांच्या आईने ज्या दिवशी आशीर्वाद दिला तर त्या आईच्या नमाजमध्ये त्या श्रीकृष्ण नावाच्या डॉक्टरला आशीर्वाद नक्कीच मिळाला असेल. माझी विनंती फक्त एवढीच आहे या मंचातर्फे की इथं दिसणारा हा जो काही भाग आहे या भागामध्ये या खुर्चीवरती युवा पोरं यावेत, मग ते समाजातल्या मुस्लिम समाजाच्या, हिंदू समाजाच्या कोणी असो, त्या मुलांच्या बुद्धिमत्ती विकृती दूर करणं गरजेची आहे, त्यांना मार्गाला नेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज चालणारं व्यसन, ती नशा, त्या नशेला दूर करूनच तो विवेक आणि विचार, ती विकृती दूर करून जागृत होऊ शकतो. म्हणून मी शेवटी मंचावर एवढंच सांगू इच्छितो की परिवारात या मंचावरून एवढंच एक विनंती आहे की मी तुम्हाला सगळ्यांनाही विनंती करतो आज माझ्या संत महात्मांना, मौलवी साहेबांना की आपल्या युवांना नशेपासून वाचवण्याची गरज आहे. नशा एकच मोठी गोष्ट आहे जी मंदिरातनं माणसाला बाहेर पाठवते, मस्जिदीतनं नमाज पडायला दूर करते आणि मग धर्मही मानत नाही, पंथही मानत नाही. आम्हाला आमच्या तरुणांना नशेपासून दूर करणं खूप गरजेचं आहे. जब नशा छूटेगा तो कुरान का भी इल्म होगा, गीता भी पढ़ी जाएगी, भगवान भी मिलेगा और अल्लाह भी मिलेगा, तभी हम नमाज को जा सकेंगे, तभी मंदिर में दिया जलेगा. ऐसा मेरे को लगता है. इसलिए हम किसी जात धर्म से नहीं, पर नशे के लिए जो भी काम चल रहा है उसके लिए मेरी मन से, मैं बहुत छोटा हूँ पर जाते जाते एक विनती कर रहा हूँ, बहुत दिल से नमन करता हूँ और विनती करता हूँ कि युवाओं को बचाने के लिए नशा मुक्ति का कार्य अगरचे इन महात्माओं ने चालू किया
तो दुनिया की कोई ताकत नहीं है कि कोई युवा नशेखोरी से मर जाएगा। अगर हम आप उनको मार्गदर्शन कर दोगे तो वो नशे से जरूर बचेंगे। इस मंच ने जो कुछ भी मुझे वक्त दिया है इसके लिए मैं आपका सबका और मंच का बहुत बहुत धन्यवाद मानता हूँ।